नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आज नवी मुंबई महानगरपालिकेवर जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदचे सदस्य आहेत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता। या मोर्चामधून त्यांनी मागणी ठेवण्यात आली होती की ज्या नवी मुंबईमध्ये जे ग्रामस्थांनी येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या गावठाणामध्ये गरजेपोटी बांधलेली जी काही घरं आहेत ती कायमस्वरूपी शासकीय स्तरावर करावी। त्याच प्रकारे जी माथाडी कामगारांची घरं आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये, जी LIG आहे, जे MIG घरं आहेत, म्हणजे कॉलनीमध्ये साधारणपणे आपण बोलू शकतो, तर ह्या ज्या घरांना, ह्या सर्वस्व घरांची जी गरजेपोटी आणि कुटुंब विस्तारापोटी जी काही घरं बांधलेली आहे ती घरं शासकीय स्तरावर कायमस्वरूपी करण्यात यावी। त्यांना पाठवलेल्या ज्या नोटिसा आहेत त्या नोटिसा रद्द करण्यात याव्यात। त्याच प्रकारे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, जो पाणी पुरवठा अखंडितपणे चालू राहिला पाहिजे असं सांगण्यात त्यांची मागणी होती। त्याच प्रकारे ज्या मालमत्तेच्या 3 पटीने दंड आकारून ज्या अनधिकृत बांधकाम म्हणजे जी काही घरं स्थानिक भूमिपुत्रांनी इथल्या जी काही गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, जी येथील माथाडी कामगारांनी किंवा LIG ग्रुप मधल्या ज्या नागरिकांनी, ज्या कुटुंबांनी त्यांच्या कुटुंब विस्तारापोटी जी काही घरं बांधलेली आहेत त्याला अनधिकृत ठरवून त्या घरांना 3 पट दंड लावून जे काही मालमत्तेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या जे काही नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहे त्या रद्द करण्यात यावा, याच्याविषयी विचार करण्यात यावा। या संदर्भामध्ये अशा मागणींना अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेवर शरदचंद्र पवार गट जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे त्यांनी मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं। त्यांनी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्टमंडळाने, जे शशिकांत शिंदे आहे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या शिष्टमंडळ जे गेलं होतं अधिकाऱ्यांना भेटलं, या अधिकाऱ्यांच्या म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे अतिरिक्त आयुक्त आहेत डॉक्टर राहुल गेटे हे उपस्थित होते आणि काही विभाग अधिकारी जे आहेत संबंधित विभागाचे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील, जसे नेरूळ आहे, CBD बेलापूर आहे, त्याच्यानंतर घनसोली आहे, कोपरकरणा याचे विभाग कार्यालयातून सुद्धा विभाग अधिकारी किंवा त्यांचे संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। त्यांच्या समोर त्यांनी हे सर्व विषय ठेवलेले आहेत। मात्र हे सर्व विषय ठेवल्यानंतर एकंदरीत आपण पाहू शकतो, जशी गोष्ट आम्हाला माहिती पडली, आम्ही जी बघितली त्याच्यामध्ये एक प्रकारे निराशाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हाती लागलेली आहे। कारण की एवढा मोठा मोर्चा काढून, एवढा मोठा आंदोलन करून सुद्धा कोणत्याही प्रकारचं लिखित आश्वासन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या मोर्चेकरांना, या मोर्चाच्या आंदोलनाच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेलं नाहीये। याच्या मागे कारण सांगितलं जात आहे की जे एक PIL मुंबई हायकोर्टामध्ये आहे, त्याच्यामध्ये त्या PILच्या ज्या जनहित याचिकेच्या माध्यमातून जे अनधिकृत बांधकामे आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत मुंबई हायकोर्टामध्ये जोपर्यंत निकाल लागत नाही त्यांच्या याचिकेवर, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस रद्द करण्यात येणार नाहीये। त्याच्यामुळे आपण हे सांगू शकतो की ह्या सर्व गोष्टी राजकारण्यांना माहिती असतात तरी सुद्धा हा मोर्चा आंदोलन काढण्यात आलं होतं। एक प्रकारचा प्रेशर टाकण्याचा, एक प्रकार दबाव टाकण्याचा प्रयत्न नवी मुंबई महानगरपालिकेवर या आंदोलनामार्फत शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आला होता। मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव नवी मुंबई महानगरपालिकेवर पडलेला नाहीये, कारण की त्यांनी सरळ सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी की जोपर्यंत मुंबई हायकोर्टामध्ये जी जनहित याचिका आहे त्याचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस जी अनधिकृत बांधकामासाठी दिलेली आहे ती रद्द होणार नाही। मालमत्ता कराचा जो विषय आहे ते महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये तसं लिहिण्यात आलेले आहे की अनधिकृत जे काही वास्तू बांधण्यात येते त्यांना 3 पटीने दंड आकारून, शास्ती आकारून तो वसूल करायचा असतो। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा दिलासा या आंदोलनाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी बांधलेल्या गरजेपोटी घरांना मिळालेला नाहीये किंवा येथील LIG मधील माथाडी कामगार जे आहेत त्यांनी जे कुटुंब विस्तारापोटी जी काही घरं उभारलेली आहेत त्यांना मिळालं नाहीये। धन्यवाद।